हंटर परगमनच ठरली टोळीचा टार्गेट, 70 गुन्ह्यांचा सराईत बाईक चोर पुन्हा जेरबंद. ठाण्यात सातत्यानं वाढणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कासरडोली पोलिसांनी 3 जणांच्या टोळीला अटक केली असून ही टोळी विशेषतः महागड्या दुचाकींना लक्ष्य करत होती. धक्कादायक बाब म्हणजे या टोळीतील मुख्य आरोपीवर यापूर्वी 70हून अधिक मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलंय. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात सातत्यानं दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. विशेषतः रॉयल एनफील्ड, हंटर आणि सुझुकी बर्गमन या दुचाकी टोळीच्या निशाण्यावर होत्या. यानंतर कासरडोली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत हिरानंदानी इस्टेट, घोडबंदर रोड, मीरा रोड, दहिसर, कांदिवली, अंधेरी आणि सांताक्रूज परिसरातील तब्बल 120 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक तपास आणि खबरांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम सांताक्रूज येथून 21 वर्षीय सोहेल अब्दुल शेख याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करण्यात आली आणि चौकशीत 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आले. तपासादरम्यान या टोळीचा सूत्रधार मिलिंद मनोहर सावंत असल्याचं निष्पन्न झालं. त्याला दहिसर परिसरातून अटक करण्यात आली. त्यानंतर चौकशीत भूषण दिगंबर पुरी उर्फ राम गोस्वामी याचाही सहभाग समोर आला. त्यालाही पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपींनी मिळून कासरडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 9 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. टोळीची चोरी करण्याची पद्धत अत्यंत शक्कल लढवणारी होती. रोडच्या कडेला हँडल लॉक न करता उभ्या असलेल्या हंटर आणि बर्गमन दुचाकी आधी हेरल्या जात होत्या. त्यानंतर वाहन काही अंतरावर ढकलून नेऊन वायर कटरनं मेन स्विचची वायर कापली जायची आणि इलेक्ट्रिक फ्यूजच्या मदतीनं दुचाकी सुरू केली जात होती. चोरीनंतर या गाड्या काही दिवसात मीरा रोड परिसरात लपवून ठेवण्यात येत होत्या आणि त्यानंतर बनावट कागदपत्रे आणि नंबर प्लेट तयार करून ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून विकल्या जात होत्या. पोलिसांनी आरोपींकडून 8 चोरीच्या मोटरसायकली, 6 मोबाईल फोन, 1 टॅब, 14 सिम कार्ड, इलेक्ट्रिक फ्यूज आणि इतर साहित्य असा सुमारे 9 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणात आणखीन काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे. तिथे ज्या गाड्या सेलला आहेत त्या गाड्यांचे नंबर प्लेट तो बघायचा आणि ह्या गाड्यांवरती नंबर प्लेट टाकायचा आणि ज्या प्लॅटफॉर्मवरती OLS सारखे अन्य अनेक प्लॅटफॉर्म आहेत त्या अन्य प्लॅटफॉर्मवरती ह्या गाड्या विक्रीला ठेवायचे. मग ह्या गाड्या विक्रीला जायच्या. मध्यस्थ म्हणून तो जो दुसरा सोहेल शेख नावाचा आरोपी वापरला, त्याच्याकडे 3 गाड्या दिल्या होत्या. अशा एक चांगलं डिटेक्शन कासरवडोली पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर कोल्हटकर, त्यांची टीम API हांगे व सगळ्यांनी केलं आहे. त्यांचं CP साहेबांनी मनापासून त्यांचा अभिनंदन केलं आहे आणि असेच गुन्हे आणखी निष्पन्न होतील हे आता तपासामध्ये पुढे येऊन जाईल. त्यांना जवळपास 5 ते 6 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली होती. आता पुढे आणखी तपास सुरू आहे. आतापर्यंत किती गाड्या त्यांनी विकलेल्या आहे आणि कोणाला विकलेल्या आहे? आतापर्यंत आम्ही 8 गाड्या ताब्यात मिळाल्या आहेत. त्याचबरोबर अशाच प्रकारची अन्य गँग परत आपल्या ठाण्यातलेच काही लोकांची निष्पन्न झाली, त्यांच्याकडून 2 गाड्या मिळाल्या आहेत. आणि यापूर्वी त्या आरोपीकडून युनिट 9 मुंबई क्राईम ब्रँच यांनी जवळपास 50 गाड्या त्या आपल्या ज्या आपण गँग निष्पन्न केली त्यांच्याकडनं पूर्वी रेकॉर्डवर घेतलेल्या आहे. आता आपल्याकडे आजपर्यंत 8 गाड्या आहेत. आता आणखी पुढे तपास चालू आहेत. आणखी गाडी मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाईन किती विकले त्याची कल्पना मिळाली? ऑनलाईन किती त्यांनी विकले आतापर्यंत? आता तेच शोध चालू आहे, कारण का ऑनलाईन हे कॅशमध्ये पेमेंट घ्यायचे. एक दुसरी गोष्ट की ते काही अकाउंटमध्ये दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे घ्यायचे. आता ते अकाउंट कुणाकुणाचे होते, काय होते याचा तपास चालू आहे. आणखी काही याच्यामध्ये निष्पन्न होणार आहेत. आता काही ताडदेवमध्ये पण गाड्या असल्याचं आम्हाला कळत आहे. कितीला विकायचं गाडी? ॲव्हरेज आता 1,10,000, 1,05,000 अशा किमतीला एक गाडी विकायच्या. नॉर्मल ह्याच्यापेक्षा 20-30 हजार रुपये स्वस्त विकायचा.